तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल, काल जे आहे ते मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यात आले. मंत्री विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक उपोषणे केले. आता पुन्हा जे आहे ते त्यांना आश्वासनं देण्यात आली आणि 3 दिवसानंतर शासन निर्णय निघेल असं सुद्धा सांगण्यात आलं. नाही, खरं तर आता शासनाने नेहमीप्रमाणे नुसतं आश्वासनं देऊ नये तर कारवाई करावी हे अपेक्षित आहे. कारण असं केलं तर मग शासन हे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पण आणि समस्त मराठा समाजाचा अपमान करतात अशा प्रकारची भूमिका सगळ्या मराठा समाजाची बनेल. पण आशा करायला काही हरकत नाही, कारण भर उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील बसले होते. शेवटी समाजासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याचं जीव ही महत्त्वाचा आहे. शिर सलामत तो पगडी पचास असं त्याला म्हणता येईल. परंतु मला असं वाटतं निश्चित सरकारने हे आश्वासनं पूर्ण करावं. पण तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धतीने यापूर्वीची आंदोलनं झाली होती, पुन्हा जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं, आता तरी त्या मागण्या मान्य होतील? नाही, त्या मागण्या ज्या आहे ना त्या खरं तर मागचं उपोषण त्याच्यासाठीच होतं. समजा आता हैदराबाद गॅझेटमधल्या कुणबीचं आता तुम्ही म्हणता 55 लाख आहे. आता मी सहज माझ्या याच्यावरून उदाहरण देतो की बाबा आमच्या घरातले जुने कुणबी म्हणून उदाहरण असलेले समजा एक 27 लोक होते 200 वर्षापूर्वीचे, समजून घ्या. तर हे 27 लोकांच्या नोंदी कधी जाहीर झाल्या तर आज आमच्या घरात 300 लोक आहे समजा, तर आपोआप या 300 लोकांना प्रमाणपत्र मिळू शकतं ना. बाकी रुटीन तर 5 जण नातेवाईकाचं पत्र दिलं तर रुटीन तर प्रमाणपत्र मिळत होतं. त्याच्यात काय नवीन नाही, तीच प्रोसेस सरकारने अजूनपर्यंत सुरू ठेवली. नवीन प्रोसेस जी हैदराबाद गॅझेटच्या कुणबी जर जातीच्या नोंदी जर डिक्लेअर केल्या तर मला असं वाटतं त्यांचे जे नातेवाईक आहे, समजा आमचे आजोबा असतील, पणजोबा असतील, यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत जुन्या, त्या जर सरकारने ऑफिशियली डिक्लेअर केल्या झाल्या, काही आता काही गावात झालं, आम्ही स्वतः त्याच्यात मी स्वतः पाहिलेले आहे. काही गावामध्ये खासऱ्यावर होतं, काही गावामध्ये समजा देवीचा रोग आला त्याच्यावर जातीचा उल्लेख केला, काही गावात आंदोलनात अटक झाली त्याच्यात जातीचा उल्लेख झाला. म्हणतो या नोंदी कधी जाहीर झाल्या तर मग त्यांचे जे नातेवाईक आहे, मुलं आहेत, आता तरुण मुलं, याचा त्याचा फायदा होईल. मला वाटतं सरकारकडून तेच अपेक्षित होतं. आज जे आहे ते सकाळी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एक आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांनी मला मारण्याचा कट रचला होता, दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी. करावी, काय हरकत नाही. जर आरोप असेल तर नार्को टेस्ट दोघं करायला तयार असेल तर करायला काय हरकत आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचं एक वक्तव्य समोर आले. त्या म्हणतात की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बैठकीला मीही होतो, अजितदादाही होते आणि तटकरेही होते. ठीक आहे ना, त्या वक्तव्याला काय व्हॅल्यू? आता ते भाजपमध्ये गेले, आता त्यांच्या त्या वक्तव्याला काय अर्थ आहे ना. अजितदादा पण आता नाही आणि तेही भाजपमध्ये गेले, त्यामुळे त्या वक्तव्याला किंवा त्या बैठकीला काही अर्थच नाही ना. आता आपण बघतोय खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री संजय राठोड हे जे ते हेलिकॉप्टरने प्रवास करताना पाहायला मिळतात. वाहनाचा ताफासुद्धा 20 ते 25 वाहनं आहेत. त्यांचंच काय, बाकीचे पण मंत्री केले ना भाजपचे पण. विमानाने प्रवास, खाजगी विमानाने प्रवास कोणत्या कमी झाल्या? एक दिवस देवेंद्र फडणवीस मोटरसायकलवर आले, नंतर काय झालं? नंतर पहिले पहाडे 55च आहे ना. कोणत्या कमी केल्या सिक्युरिटी? कोणत्या गाड्या कमी केल्या? काहीच कमी झालेलं नाही. जसं आहे तसं हे नाटक एक दिवस झालं फक्त. महायुतीकडून जे आहे ते विधान परिषद संदर्भात फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 3. आपलं काय ठरलं आहे? आम्ही परवा डिक्लेअर केलेलंच आहे ना. 8 ऑलरेडी काँग्रेस, 4 शिवसेना, 3 NCP, 2चा निर्णय बाकी आहे. बहुधा त्या दोन्हीपैकी एक तर आम्ही लढू असं आहे. एक सर्वमान्य असा एक उमेदवार द्यायचा असा एक आमचा एक फॉर्म्युला येतोय. मला वाटतं संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल. पण तो ऑलरेडी 4, 8 आणि 3 ठरलेलं आहे. 2 जागेचा निर्णय आज संध्याकाळी होऊन जाईल. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्यानंतर महायुतीला जे संख्याबळ मिळाले त्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीचं काय चित्र राहील? हे निवडणुकीत यश अपयश हे होणारच, पण लढणं पण जरुरी आहे ना. माझ्याकडं संख्या नाही म्हणून मी लढायचंच नाही असं कोणी सांगितलं? लोकशाहीमध्ये लढाई पण आवश्यक आहे. मतदारालाही मतदान करता आलं पाहिजे. उद्या जागा देऊन टाकली, मॅच जशी देऊन टाकली तर त्यांना काय मतदाराला तरी मतदान करता येईल का? म्हणून मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू राहणं आवश्यक आहे आणि ह्या लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढतो, हे सत्य आहे.
सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये जे ते महायुतीत बिघाडी पाहायला मिळते. शिंदेच्या शिवसेनेच्या तानाजी पाटलांनी जे ते शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. हे असे भरत असतात उमेदवारी अर्ज इलेक्शनच्या आधी. इलेक्शनच्या विड्रॉपर्यंत हे सगळे लोक शांत होत असतात. कोणत्याच का पक्षाचे असत नाही. या सगळ्या काही नवीन नाही आहे. या सगळ्या गोष्टी फॉर्म भरणं वगैरे इलेक्शनच्या विड्रॉच्या दिवशी सगळं विड्रॉ करणं ही काही नवीन नाही. या सगळ्या प्रोसेस आत्तापर्यंत होत आल्या. त्यामुळे मला नाही असं वाटत कोणत्या पक्षामध्ये काही गोष्टी घडतील. असंच जे आहे ते रायगडमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. उमेदवारी अर्ज भरण्याहून जे ते भरत गोगावले म्हणतात की शिंदेंना विचारत न घेता उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. त्यांच्या पक्षाचे त्यांचे विषय आहे. पण ओव्हरऑल जे दिसतंय ते ती जागा NCP लढेल असं क्लिअर दिसतंय ना. आणि त्याच्यासमोर शिवसेना लढणार, आम्ही लढणार. आम्ही बाळ मान्यांना उमेदवारी दिलेली आहे. महेंद्र दळवी यांच्या मुलीने जे उमेदवारी अर्ज भरला आहे त्याचे ते शिंदेंना विचारत घेऊन नाही भरला. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असं भरत गोगावले म्हणतात. असू शकतो ना. आता तिथं काय सगळे मालकच आहे ना. शिंदेच्या पक्षामध्ये सगळे लोक मालकच आहे. पक्षाचं मालकच कोणी उरलं नाही. सगळे जे ते ज्याच्या मतदारसंघाचं मालक शिंदे साहेबांनी करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्या मतदारसंघाचे लोक स्वतःला त्या मतदारसंघाचे राजेच समजतात. संघटना कुठे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे असं भरला असेल. आपण बघतोय पुण्यात जे आहे ते विषारी दारूचं प्रकरण जे आहे ते अत्यंत गंभीर होताना पाहायला मिळतं. 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जण अटक केली त्यात. नाही, खरं तर हा खून आहे. सरकार प्रायोजित खून आहे. सरकारच्या आशीर्वादानं, पोलिसांच्या आशीर्वादानं जे दारूचे अड्डे चालतात बिनदिक्कतपणे. समजा मेले नसते लोक तर हे कोणी दारू अड्डे बघितले असते का? याचाच अर्थ हे जीव घेणाऱ्या फॅक्टऱ्या सरकारने सुरू केलेल्या आहे. नुसतं 2-4 लोकांना अटक करून 2-4 लोकांना जेलमध्ये टाकून हे प्रश्न सुटणार नाही. याच्याशी संबंधित अधिकारी, सरकारमधले अधिकारी यांनाही याच्यात या खुनाच्या गुन्ह्यामध्ये यांच्यावर सुद्धा 302 दाखल झाला पाहिजे. इंधन दरवाढीचा मोठा फटका ST महामंडळाला बसलाय असं स्वतः प्रताप सरनाईक यांनी मान्य केले. सगळ्यांनाच बसेल तो. त्यांना एकट्याला बसला काय? सगळ्यांनाच बसतो. इंधन दरवाढीचा फटका अख्ख्या देशाला बसतोय. सर्वसामान्य जनतेला बसतो का? एकट्या सरनाईकाच्या खात्याला थोडी बसणार तो. चोंडी येथे बोलताना आमदार रोहित पवार असं म्हणतात की जयंती कार्यक्रमाचं ऑडिट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जयंती आईला देऊळकरांची जयंती आहे. बरं, आपण बघतो ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यात सारखी टीकाटिप्पणी होताना पाहायला मिळत होती. मात्र आज तेच प्रसाद लाड जे आहे ते उपोषणात शिष्टाई करताना पुढे पाहायला मिळतात. आपल्या प्रसाद लाडचं वैधानिक काय दर्जा आहे मला नाही माहिती. विखे पाटील बोलतात मला मान्य आहे. प्रसाद लाडचा दर्जा काय मला माहीत नाही. भारतीय जनता पार्टीनं उभं केलेली एक असेल कोणीतरी. प्रसाद लाड बोलले पण प्रसाद लाडच्या आधीचे वक्तव्य विसरता येणार नाही. मनोज जरांगेच्या उपोषणाविषयी काय काय भूमिका मांडली, मराठा समाजाविषयी काय काय भूमिका मांडली. ठीक आहे, आज बोलले असतील. शिष्टाई थोडी मानता येईल त्याला. शिष्टाई विखे पाटील करू शकतात. विखे पाटलाचे संबंध हे सगळ्या गोष्टी आहेत. निश्चित बघतोय आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे ते आमदार अंबादास दानवे होते ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. कॅमेरा पर्सन कृष्णा पवारसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.